हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आजची डेट आहे 27 एप्रिल 2026 आणि पाठीमागच्या वर्षी याच दिवशी मी आपल्या चॅनलवरती पहिला ब्लॉग अपलोड केला होता. म्हणजे मी माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट केली होती. तर मी तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये ना पूर्ण माझी 1 वर्षाची जर्नी सांगणार आहे की मी यूट्यूब का स्टार्ट केलं, कधी स्टार्ट केलं, कशासाठी स्टार्ट केलं, मग माझं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही, हे मी तुम्हाला सगळं ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आपला ब्लॉग स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर तुम्हाला वाटत असेल की अरे आज तर डेट अशी आहे, मग इने 27 एप्रिलला जर हा ब्लॉग रेकॉर्ड करून ठेवला होता तर मग एवढ्या दिवस का पोस्ट केला नाही, आज का पोस्ट करते एवढा लेट, असं प्रत्येकाला वाटू शकतं. पण त्याचं काहीतरी एक रिझन आहे की मी तो ब्लॉग एवढा लेट का पोस्ट करते. म्हणजे मी रेकॉर्ड तर केला खरं 27 तारखेला, पण एवढा लेट पोस्ट करण्याचं रिझन पण आहे. तेही रिझन मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर मी तुम्हाला पाठीमागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की मी लक्झेंबर्गला कधी आले. तर त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की मी ह्याच्या आधी लक्झेंबर्गला यायचा किंवा इंडिया सोडून बाहेर जाण्याचा कधीच विचार केला नव्हता, पण मी लकीली इथपर्यंत आलेली आहे. असं मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं सांगितलं होतं की मी 2024मध्ये म्हणजे जून 2024मध्ये लक्झेंबर्गला आले आणि तिथून नंतर आल्यानंतर मी लक्झेंबर्गला येईपर्यंत किंवा आल्यानंतरही माझा चॅनल स्टार्ट करण्याचा असं काहीच नव्हतं ठरवलं की मी माझा चॅनल स्टार्ट करणार आहे म्हणून. तर मी जून 2024मध्ये लक्झेंबर्गला आली आहे आणि आता मला ह्या जूनमध्ये 2 वर्ष कंप्लीट होतील की मी 2 वर्षापासून लक्झेंबर्गमध्ये राहते. आणि मी जेव्हा लक्झेंबर्गला आले ना तेव्हा माझ्यासाठी सुद्धा म्हणजे जसं की आपण आपली कंट्री सोडून बाहेरच्या कंट्रीमध्ये जातो तशा सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन असतात. तेव्हा ना जशी ती कंट्री नवीन असते तसा आतल्या एक ना एक छोटी ना छोटी गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात. जसं की तिथली लोकं, त्यांचं राहणीमान, खाणंपिणं, भाषा, पूर्ण सगळ्या गोष्टी नवीन असतात. कारण आपण लहानपणापासून ज्या कंट्रीमध्ये वाढलेलो आहोत त्या गोष्टींची आपल्याला सवय झालेली असते आणि पूर्ण एकदम एका रात्रीमध्ये त्या गोष्टी चेंज होतात. म्हणजे खूप खूप फरक पडतो. मग अशा वेळी काय करावं लागतं की स्वतःला थोडासा टाईम द्यावा लागतो. म्हणजे तिथल्या नवीन गोष्टी आपल्याला जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी थोडासा टाईम दिलेला बरा असतो. कारण नवीन गोष्टी लगेच तर शिकता येत नाही. कारण ज्या गोष्टी आपण पहिल्या शिकलेल्या असतो त्या सोडून नवीन गोष्टींची लगेच आपल्याला सवय होत नाही. तर मी असंच केलं होतं. जेव्हा मी लक्झेंबर्गला आले ना तर माझ्यासाठी तर पूर्ण गोष्टी नवीन होत्या. मी पण लक्झेंबर्गला यायच्या आधी असंच मोबाईलवरती व्हिडिओज बघायचे की बाहेरची कंट्री कशी आहे, तिथलं वगैरे वातावरण वगैरे सगळं बघायची. पण कधी असं वाटलं नव्हतं की मी ॲक्च्युअलमध्ये ते सुद्धा रिअलमध्ये फील करेन किंवा मी तिथे जाईन, असं वाटलं नव्हतं. तर हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं जेव्हा आपण आपली कंट्री सोडतो ना, तर हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. आणि माझे मिस्टर ऑलमोस्ट 1 वर्ष आधीच इथे जॉब करत होते. मी 1 वर्षानंतर लक्झेंबर्गला आले आणि इथे आल्यानंतर पण ना मला काहीच गोष्टी माहीत नव्हत्या. म्हणजे ग्रोसरी स्टोअर कुठे आहेत, ग्रोसरी कशी भरायची किंवा काही कसं फिरायचं, बस नंबर काहीच नव्हतं माहिती आहे. तर मला मिस्टरांनी खूप त्यावेळेला सांगितल्या गोष्टी. म्हणजे 1-2 महिने मला तर एकटीला कुठेच जाऊन दिलं नव्हते. सगळं काही गोष्टी असल्या की ते सोबत यायचे. म्हणजे ग्रोसरी असू दे, हॉस्पिटल असू दे, एव्हा काही जरी गोष्टी असल्या ना तर ते माझ्यासोबत यायचे. मला सगळ्या गोष्टी माहीत करून द्यायचे की लक्झेंबर्गमध्ये फिरायचं असेल तर कोणती बस कुठे जाते, कोणतं ॲप यूज करायचं किंवा काही सगळ्या गोष्टी माहीत करून दिल्या. ते पण झालं सगळं. नंतर मग मी एक दिवशी यांना म्हटलं की मला आता बऱ्यापैकी गोष्टी माहीत झाल्यात, मी आता एकटीच काय असेल ते बघते, तुम्ही तुमचं ऑफिसचं काम व्यवस्थित हँडल करा म्हणून. तर कारण कसं होतं त्यांचं ऑफिस कंटिन्यू असायचं, प्रत्येक वेळी ते आपल्यासोबत येणं म्हणजे पॉसिबल नसायचं. त्यामुळे मग त्यांनी स्टार्टिंगला मला काही गोष्टी शिकवल्या. हे झालं आणि तोपर्यंत पण काही 1-2-4 महिन्यापर्यंतसुद्धा यूट्यूब चॅनल चालू करायचा असा काही विचार नव्हता केला. नंतर माझा फोन होता, अँड्रॉईड फोन होता, पण एवढा काही खास नव्हता, क्लॅरिटी नव्हती त्याला. मग परत त्यांनी मला डिसेंबरमध्ये पहिला फोन घेतला, माझा आयफोन पहिला. तर त्याच्यानंतर पण 1-2 महिन्यामध्ये असंच थोडंसं फिरलो, इकडे तिकडे वेळ घालवला. पॅरिसला वगैरे गेलो, जरा 1-2 महिने मस्त असं थोडासा टाईम घालवला. आणि त्याच्यानंतर मग एक दिवशी माझ्या पण मनात आलं की अरे आपण लोकांचे तर ब्लॉग बघतो राईट, की आणि मला पण असं वाटलं की अरे चला आपण पण आपला यूट्यूब चॅनल स्टार्ट करूया. आणि जमेल का नाही याची तर मला आयडियाच नव्हते की मी करू शकेन म्हणून. तर मला असं विचार आला, तर मी एक दिवशी मिस्टरांना म्हटले की मला माझं यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, करू का? कारण कसं होतं सोशल मीडियावरती आपल्याला काही गोष्टी पोस्ट करायच्या असतात, अपलोड करायच्या असतात. असं एकट्याने निर्णय घेऊन चालत नाही.
जो आपला पार्टनर आहे त्यालासुद्धा विचारणं गरजेचं असतं. मग मी त्यांना आधी विचारलं की करू का, तर ते मला म्हटले कर, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुला तुझे व्हिडिओ बनवावे लागतील. नमस्कार, कसे आहात सगळे. माझं नाव आहे सुप्रिया आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलला सुरुवात करायचं असं ठरवलं होतं, पण काही ना काही कारणामुळे किंवा प्रॉब्लेममुळे ते होत नव्हतं. पण फायनली मी आज हॅपी आहे की मी माझ्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर मला पण असं वाटत होतं, म्हणजे जेव्हा मी यूट्यूबवरचे जेव्हा व्हिडिओ वगैरे बघायचे तेव्हा असं वाटायचं की आपणही आपल्या काहीतरी मेमरीज वगैरे काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या आपण व्हिडिओ कराव्यात. आपण स्वतःही आपल्या मेमरीज असे स्टोअर राहतील आणि लोकांनाही त्याचा फायदा होईल किंवा त्यांनाही नवीन नवीन काही शिकता यावं, म्हणून मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करत आहेत. तर मी दररोज तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत जाईन ह्या गोष्टीचे, की ते नवीन नवीन काही गोष्टी असतात, किती इंटरेस्टिंग आहेत, तुम्हालाही आवडतील, जे तुम्हाला मी शेअर करत जाईन, अपडेट देतच जाईन. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे मी थोडीशी नर्वस आहे. तर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू नक्कीच. त्यासाठी तोपर्यंत बाय. तर तुम्ही आत्ता माझा पहिला ब्लॉग बघितला. मी माझा यूट्यूब चॅनलवरती पहिला हा ब्लॉग पोस्ट केला होता. तर मला काहीच आयडिया नव्हती की काही बोलायचं काय नाही. असंच कोणाच तरी यूट्यूबवरती बघितला होता आणि पोस्ट केला होता. तर ते झालं. नंतर हा ब्लॉग मी बनवण्यासाठी तुम्हाला सांगते जवळजवळ एक 10 ते 15 वेळा व्हिडिओ बनवले होते की कोणता चांगला वाटेल म्हणून. तर मग मी हा चांगला आहे एवढाच, म्हणजे मला जसा वाटतं तसा, थोड्याशा चुका असतील माहीत आहे मला, पण मग मला हा चांगला वाटला म्हणून मी हा पोस्ट केला. मी माझा पहिला ब्लॉग जेव्हा पोस्ट केला ना, तेव्हा जवळपास मी रेकॉर्ड करून माझ्या मोबाईलमध्ये असाच पडला होता. मी काहीतरी 7 एप्रिलला माझा चॅनल क्रिएट केला आणि त्याच्यानंतर मी एक लगेच 2-3 दिवसानंतर ना व्हिडिओ शूट करून ना माझ्या मोबाईलमध्ये असाच ठेवला होता. का म्हणून कुणास ठाऊक भीती वाटत होती की अरे पोस्ट करायचा की नाही, काही समजत नव्हतं. मग मी फायनली 27 एप्रिलला पहिला माझा ब्लॉग अपलोड केला, जो की मी तुम्हाला आत्ता दाखवलाच आहे. जसा आला तसा आला, म्हणजे कसाही चुकीचा असू दे किंवा मला त्यात बोलताही नसेल येत, तर जसा होता तसा मी पोस्ट केला. आणि पोस्ट केल्यानंतर सगळ्या माझे जे व्हॉट्सअपमध्ये माझे फॅमिली रिलेशनचे जे काही नंबर होते फ्रेंड्सचे वगैरे, सगळ्यांना मेसेज करून सांगितलं की माझा यूट्यूब चॅनल आहे आणि सबस्क्राईब करा. तर मला त्यावेळेला सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं. काहीतरी त्यावेळेला स्टार्टिंगला मला तुम्हाला सांगते एका दिवसात, म्हणजे त्यावेळेलाच 74 सबस्क्रायबर झाले होते. त्याच्यानंतर एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काय पोस्ट करायचं, कसं पोस्ट करायचं, कसं शूट करायचं, काहीच आयडिया नव्हती मला. तर तिथून झाली सुरुवात. आता लोकांसारखे तर मला डेली पोस्ट करणं जमत नव्हतं आणि काय करायचं ते पण आयडिया नव्हते. मग थोडं कुठे ग्रोसरी स्टोअरचा वगैरे असे 2-3 ब्लॉग अपलोड केले आणि नंतर आम्हाला इंडियाला जायचं होतं, माझ्या भावाचं लग्न होतं म्हणून. आणि इंडियामध्ये पण गेल्यावरती असाच गॅप पडला, म्हणजे तेव्हा पण आयडिया नव्हती की लग्नामध्ये काय शूट केलं पाहिजे, कसे व्लॉग अपलोड केले पाहिजेत, याची काहीच आयडिया नव्हती. तर लग्नामध्ये पण खूप मला काही पोस्ट करता आलं असतं, पण त्याच्यामध्ये पण 1-1.5 महिना असाच गेला, काही पोस्ट केले नाही. मग कुठे लग्नात छोट्या मोठ्या क्लिप होत्या त्याच अशा कलेक्ट करून मी एक लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ असे अपलोड केले, तेवढंच. ते पण झालं. नंतर इथे आल्यानंतर पण असंच की आम्हाला रूम शिफ्ट करायची होती परत, त्याच्यामध्ये रूम शोधण्यामध्ये याच्यामध्ये टाईम गेला. मग माझी पण अशी कंटिन्युअस मी काही पोस्ट करत नव्हते, रीच पण नव्हता चांगला आणि क्वालिटी कशी काहीच कळत नव्हतं. मग याच्यामध्ये सुद्धा टाईम गेला. आणि मग आम्ही काहीतरी डिसेंबरमध्ये ना नवीन रूममध्ये शिफ्ट झालो. तर त्यावेळेला कसं क्रिसमस होता, त्यामुळे कसं भरपूर लोक सुट्टीवर असतात, असं शिफ्टिंगला पण लवकर कोणी तयार नसतं, काय नसतं. मग फायनली कशी तरी आम्हाला भेटली रूम आणि आम्ही डिसेंबरमध्ये शिफ्ट झाल्यानंतर मग मी तिथून काही पोस्ट करायला सुरुवात केली. जसे येत होते तसे पोस्ट करत होते. व्ह्यूज तर काही येत नव्हत्या, 5 व्ह्यूज, 10 व्ह्यूज, 20 व्ह्यूज अशाच यायच्या. लोकांना मेसेज करून सांगायला लागायचं की मी पोस्ट केलेला आहे आणि लाईक करा वगैरे असं सांगायला लागायचं. तर ठीक आहे म्हटलं, जसं येईल तसं पोस्ट करायचं. कारण यूट्यूबवरती मी बघितलं होतं की तुम्ही डेली पोस्ट करत राहा, काही एकान दिवशी तुमचा रीच वाढेल म्हणून. असं मग मी पोस्ट करत गेले. तर मी तुम्हाला माहीतच आहे माझा एक व्हिडिओ, जो की माझा यूट्यूबचा पहिलाच असा व्हिडिओ आहे की त्याला खूप चांगला रीच भेटला, 24,000 काहीतरी व्ह्यूज आहेत बघा. तर त्याच्यापासूनच मला थोडंसं वाटलं की आता सुरुवात करावी, जरा चांगला रीच मिळालेला आहे तर सुरुवात करावी. मग तेव्हापासून मी थोडे ब्लॉग अपलोड करत गेले. जशा मला तुमच्या कमेंट येत होत्या की मॅम आम्हाला इथली इन्फॉर्मेशन सांग, त्या गोष्टीबद्दल सांग, ताई आम्हाला हे सांग, मग मी तसेच जसे तुम्ही मला सब्जेक्ट देत गेला तसे मी व्हिडिओ पोस्ट करत गेले. आणि तसे मला लोकांचा सपोर्ट पण मिळाला आणि तुमच्या सपोर्टमुळेच खरं मी आज ब्लॉग अजूनही अपलोड करते. नाहीतर मला जर अशा 5 व्ह्यूज 10 व्ह्यूज येत होत्या ना, खूप नर्वस वाटायचं की अरे
आपण तर एवढे चांगले म्हणजे जसे येईल तसे व्हिडिओज पोस्ट करतो. आपल्याला व्ह्यूज काय येत नाही आहेत, कुठे चुकतं आहे कुठे नाही काहीच समजत नव्हतं. तर ठीक आहे, पण त्यावेळेला खरं अपसेट व्हायची मी, पण परत असं वाटायचं की जाऊ दे, थोडे दिवस नवीन चॅनेल आहे त्यामुळे होतं, आपली कंटिन्युटी नाही आहे. मग मी तरी पण पोस्ट करत राहिले आणि त्या व्हिडिओजमुळे आता माझे थोडे व्ह्यूज येतात. 1K होईना का 500 वगैरे अशा व्ह्यूजसुद्धा यायला लागल्या. व्हिडिओ जी मी पोस्ट केला होता, जो मी म्हणते तो 24,000 व्ह्यूज आल्या वगैरे, तर त्या व्ह्यूजमध्ये पण थोडा ना काहीतरी कमेंटमध्ये लोकांनी जरा गोंधळ केला होता की ते इथले लक्झेंबर्गची यूट्यूबर आहे, तिच्यावरून मला कोणी काहीतरी कमेंट केल्या होत्या की तू तिला काहीतरी बोलते वगैरे असं तसं हे ते. अरे खरं सांगू का, जेव्हा आपण एखाद्या कंट्रीमध्ये राहतो किंवा 2 लोक आपल्या कंट्रीमधली बाबा ह्या कंट्रीमध्ये आहेत, तर लोक विचारतात की तुम्ही ओळखता का एकमेकांना, किंवा ती कुठे राहते ही कुठे राहते एकमेकांना विचारतं. हे काही वेगळं नाही आहे, हे काय कॅज्युअल आहे. पण लोकांनी त्याचासुद्धा गैरसमज करून घेतला की काही लोकांना वाटलं की मी तिला निगेटिव्ह बोलते आहे आणि तिला निगेटिव्ह बोलून मी माझा यूट्यूबचा रीच वाढवते. तर असं काही नाही आहे. मला एक ऑनेस्टली सांगायचं होतं की मी कुणाला टार्गेट करण्यासाठी, कुणाला वाईट बोलण्यासाठी माझा चॅनल क्रिएटच केला नव्हता. माझा असं कधी विचार पण आला नव्हता मनामध्ये. ती एक यूट्यूबर आहे हे सुद्धा मला तुमच्यापैकी एका सबस्क्रायबरकडून कळालं होतं. आता कसं सोशल मीडिया म्हटलं की हे चालत राहतं आणि त्याच आपल्या कंट्रीतल्या काही म्हणजे म्हणतात ना, आपल्या कंट्रीतली जेव्हा लोक एका कंट्रीमध्ये राहतात तेव्हा असं विचारतात एकमेकांना. त्यामुळे मला तर असं काही वाईट वाटलं नव्हतं त्याबद्दल विचारतात म्हणून. पण जेव्हा तिचे सबस्क्रायबर मला जेव्हा असे कमेंट करत होते तेव्हा मला खरं वाईट वाटत होतं. पण सोशल मीडिया म्हणले की हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहतं. पण लोकांनी पण जरा कमेंट करताना बोलताना विचार करून बोललं पाहिजे, एवढंच फक्त मला म्हणायचं आहे. तर हे झालं सगळं. आणि आता मी तुम्हाला सांगते मी आजचा ब्लॉग पोस्ट करण्याचं रिझन काय आहे ते. तर मी ठरवलं होतं की ज्या दिवशी माझ्या यूट्यूब चॅनेलला 1 वर्ष कंप्लीट होईल त्या दिवशी मी हा व्लॉग शूट करणार होते आणि केलाच आहे आजच 27 एप्रिलला. पण मी पोस्ट करणार त्या दिवशी जेव्हा मी माझा चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवेन. कारण क्रायटेरिया तर ऑलमोस्ट कुठेच कंप्लीट होत नव्हता. माझ्या व्हिडिओला 24,000 व्ह्यूज आले ना, तिथून माझा खरं क्रायटेरिया कंप्लीट होत गेला आणि मी माझं चॅनेल फायनली मॉनिटायझेशनसाठी पाठवलेलं आहे. आणि मी ठरवलं होतं की ज्या दिवशी मी माझा चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवेन त्याच डेटला मी हा व्हिडिओ पोस्ट करेन. म्हणजे मी आज हा व्हिडिओ पोस्ट करते म्हणजे मी माझा चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवलेला आहे. आता मॉनिटाईज होईल का नाही माहीत नाही. तुम्हाला तर माहिती आहे त्याचा क्रायटेरिया काय असतो की 1,000 सबस्क्रायबर, 4,000 वॉच टाईम किंवा 10 मिलियन व्ह्यूज लागतात अशा काहीतरी शॉर्ट्सला. मी रिव्ह्यूला पाठवलेला आहे चॅनेल मॉनिटायझेशनसाठी. आता तो रिव्ह्यू होईल कधी आणि कधी कंप्लीट होऊन मॉनिटाईज होईल मला माहीत नाही आहे. पण मी ठरवलं होतं की त्या दिवशीच हा व्हिडिओ पोस्ट करायचा. तर आज व्हिडिओ हा तुम्ही बघताय म्हणजे मी माझा चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवलेला आहे असं समजा. मी नक्कीच तुम्हाला सांगेन की माझा चॅनल मॉनिटाईज झाला की नाही. कारण असतात काही क्रायटेरिया, मग ते फॉलो केलं तर होतो नाही तर नाही होत. आता ते पुढं माहीत नाही मला काय होईल ते. तर माझं अजून चॅनेल चालू करण्याचा अजून एक रिझन म्हणजे की तुम्हाला माहीतच आहे की आता आपण जेव्हा बाहेरच्या कंट्रीमध्ये पडतो तेव्हा आपल्याला जास्त कोण आपलं ओळखीचं नसतं, बोलायला नसतं. आपण कसं इंडियामध्ये असल्यावरती आपल्याला नेबर असतात, आपण कधीतरी त्यांच्याकडे बाबा दिवसातून एकदा तरी आवाज देऊन बोलतो. किंवा आपलं फॅमिलीमधलं कोण पण आपले फॅमिली रिलेटिव्ज वगैरे कोण पण आपल्या आजूबाजूला राहत असतात, तर त्यांच्यापाशी आपण जाऊन थोडंसं बोलू शकतो. पण इथे तसं नाही आहे. इथे फ्रेंड्स जरी असले ना तरी विकेंडला फक्त मिळतात. प्रत्येक वेळी तुमच्यासाठी ते अवेलेबल नसतील असंच नाही, कधीतरी ते असे. मग तुम्ही असं कधीतरी ठरवायचं की बाबा भेटूया वगैरे, तेव्हाच. प्रत्येक वेळी तुमच्यासाठी फोनवरती बोलतील वगैरे असं होत नाही. तर मग मी पण ह्यासाठी म्हटलं चला मला एक यूट्यूब चॅनल चालू करूया. थोडासा आपला वेळ जाईल, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला यूट्यूबमध्ये शेअर करता येतील जेणेकरून आपल्याला लोकांच्या कमेंट पण बघायला भेटतील, त्यांच्याशी त्यांचा रिप्लाय देऊन आपल्याला थोडंसं असं कन्व्हर्सेशन चालू करता येईल. ह्या दृष्टीने मी चालू केलेला की आणि त्याचबरोबर कसं आपण बाहेर राहतो आहे, प्रत्येक गोष्टी फोटोमध्ये आपण स्टोअर करतो राईट. पण फॅमिलीला कसं आपण फोटोमध्ये दाखवलं तर तिथल्या गोष्टी जास्त करून बघता येत नाहीत. पण व्हिडिओज जर केले, ब्लॉग बनवले तर त्यांनाही या व्हिडिओमधून आपली मुलं कुठे आहेत, किती फिरतात, कुठे आहेत, त्यांनासुद्धा आनंद होईल, त्यांनासुद्धा इथल्या गोष्टी बघता येतील. म्हणून मी या दृष्टीने हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. कुणाला वाईट बोलण्यासाठी वगैरे असं काही नाही आहे. तर तुमच्यापैकी कुणाला जर असं वाटत असेल की मी यूट्यूबमधून दुसऱ्याला निगेटिव्ह बोलते, कुणाला अशी कमी लेखते, तर असं काही नाही आहे. मी जस्ट असं नॉर्मली आपला एक यूट्यूब चॅनल असावा, काही गोष्टी आपल्याला नंतर उद्या जर बघायच्या असतील की आपण इथे फिरायला गेलो वगैरे, तर याच्यासाठी हा चॅनल बनवलेला आहे मी.
तर कसं जेव्हा मी चॅनल स्टार्ट केला तेव्हा मला आयडिया नव्हती की मी काय बनवायचं वगैरे, पण थोडं थोडं जसं जसं यूट्यूब चॅनल ग्रो होत गेला तसं तसं मी बनवत गेले. त्यामुळे मला जरा आणखीन चांगले चांगले विषय तुम्ही मला सांगत गेला की मॅम ह्याच्यावरती बनवा वगैरे, असे असे टॉपिक देत गेला, तसे मी बनवत गेले. त्याचबरोबर कसे मला मिस्टरांनी सुद्धा खूप सपोर्ट केला आणि माझे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मला ते चॅनल चालू करायला परमिशन देतील म्हणून, पण त्यांनीच मला चॅनल चालू करून दिला. कारण ते मला म्हणतात जे आहे ते व्यवस्थित दाखव, आपल्याला दुसरं काही दाखवायचं नाही आहे, जे आहे ते रिअल दाखवायचं, व्यवस्थित दाखवायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ह्या अशा गोष्टी आहेत. आणि तुमच्यासोबत मी आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ शेअर करते, मला काही गोष्टी माहीत नसतात, काही माहीत असतात. जरी मला माहीत नसल्या गोष्टी तर मी मिस्टरांना विचारते, ते मला सांगतात सगळी माहिती वगैरे. तशी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करत असते. काही गोष्टी माहीत नसल्या तर त्यांच्या फ्रेंड्सना, कलिगला विचारतात आणि तेच मला सांगत असतात. तशी मी तुम्हाला सांगत असते आणि जे काय आहे ते रिअलमध्ये सांगत असते. कारण कसं होतं, आपण एखाद्याला गोष्टी यूट्यूबवरती दाखवतोय तर त्या फेक दाखवून चालत नाही. जे काय आहे ते रिअल दाखवावं. मग ते व्हिडिओ 5 मिनटाचा जरी झाला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नसतो. तर मी तुम्हाला आता माझ्या यूट्यूबची 1 वर्षाची पूर्ण जर्नी मी तुम्हाला शेअर केलेली आहे. चॅनेल स्टार्ट करण्यापासून आणि आत्तापर्यंत सगळं सांगितलेलं आहे. तर माझा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की शेअर करेन की माझा चॅनल मॉनिटाईज झाला की नाही ते. तर भेटू चला अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.